जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. बिरबल एक इमानदार व धर्मप्रिय व्यक्ती होता. बिरबल नेहमी म्हणायचा, जे काही घडते ते मनुष्याच्या भल्यासाठीच असते. कधी-कधी आपल्याला असे वाटते की देवाचे आपल्याकडे लक्ष नाही, परंतु तसे नसते. एकदा एका दरबाऱ्याला बिरबलाचे हे म्हणणे पटले नाही. तो दरबारी बिरबलाला उद्देशून बोलला, "हे बघ, देवाने माझ्याबरोबर काय केले. काल रात्री जेव्हा मी जनावरांसाठी चारा कापत होतो, तेव्हा अचानक माझ्या हाताची करंगळी कापली गेली. तरी सुद्धा तू असेच म्हणशील का की जे होते ते चांगल्यासाठीच होते?" थोडा वेळ स्तब्ध राहून बिरबल बोलला, "माझा आता पण विश्वास आहे की जे होते ते चांगल्यासाठीच होते. तुम्हाला हे आता कळणार नाही, पण काही काळ गेल्यानंतर नक्कीच कळेल." 3 महिन्यानंतर करंगळी कापला गेलेला दरबारी घनदाट जंगलात शिकारीसाठी गेला. जेव्हा तो हरणाच्या मागे गेला, तेव्हा तो बाकीच्या सहकाऱ्यांपासून वेगळा झाला व अचानक त्याला आदिवासींच्या एका घोळक्याने पकडले. तो देवाला प्रार्थना करू लागला. तिथले आदिवासी त्याचा नरबळी देणार होते. पण जेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याला त्या माणसाच्या करंगळी नसल्याचे कळले, तेव्हा त्याने सांगितले, "बळीसाठी हा व्यक्ती चालणार नाही." त्यामुळे त्या आदिवासी लोकांनी त्या दरबाऱ्याला सोडून दिले. दुसऱ्या दिवशी तो दरबारी दरबारात बिरबलकडे जाऊन रडायला लागला आणि घडलेली सगळी हकीकत त्यांनी सर्व दरबाऱ्यांना सांगितली. त्यामुळे आता सगळ्या दरबाऱ्यांना आणि बादशाला सुद्धा विश्वास झाला की जे होते ते चांगल्यासाठीच होते. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.